तर मित्रांनो, आता एक दोन दिवसापूर्वी मी इन्स्टा स्क्रोल करत होतो आणि मला एक अशी रील भेटली. म्हणजे मी आधी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की काही लोक म्हणजे आपल्या मराठी लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला चुकीचं दाखवायचा प्रयत्न करतात की आपल्या महाराष्ट्राला जो बाहेरच्या लोकांना पोचतोय, बाहेरच्या लोकांना सांभाळून घेतोय, पण तरीसुद्धा काही अशी बाहेरची लोक आहेत जी आपल्या लोकांना चुकीचं दाखवायचा प्रयत्न करतात आणि चुकीचा पोर्ट्रे करतात इमेज आपल्या लोकांची की बाबा हे लोक मारतात, हे लोक भाषेवरती बळजबरी करतात. तर सविस्तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आधी आणि मग मी तुम्हाला त्याला म्हणजे खास करून जसा व्हिडिओ आहे तो इन्फ्लुएन्सरचा, त्याला मला काय उत्तर द्यायचं आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये देईल पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचाही व्हिडिओ बघा तुम्ही. शिवाजी महाराज राज्य आहे, तुम बिहारियों की जगह नहीं है यहाँ पे. वो इंसानों की नीयत देखते थे, ना की जात और बोली. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही तो व्हिडिओ. म्हणजे साधारणपणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली है ना असं दाखवलंय. म्हणजे काही लोक असेच माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणजे आपली लोक थोडी इमोशनल होतील है ना, मग लोकांना खरंही वाटेल की बाबा हा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मराठीचे मावळे, हा महाराष्ट्रीयन लोक हे अशीच करतात तशी करतात. म्हणजे तेव्हा वेळेचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते, मराठी लोक कसे होते आणि आत्ताचे मराठी लोक कसे आहेत है ना. मी खूप सारे रील्स पण बघितले. म्हणजे काहीतरी चुकीचं तुम्ही जर बघाल तर इन्स्टावरती नेहमी काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी व्हायरल होत असतात आणि काय मागचा पुढचा विचार न करता लोक टाकत असतात. तर मला त्यांना तेवढंच बोलायचं आणि खास करून या मुलाला तेवढं हेच बोलायचं आहे बाबा की जर तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बोलतोय की बाबा मराठी लोक ही अशी करतात किंवा मराठी लोक तसे करतात, तिकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाषेची बळजबरी होते किंवा काय छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्हती केली असं तुझं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज भाषा नव्हती बघत किंवा बोली नव्हती बघत. त्याचं काहीतरी एक वाक्य होतं मध्ये की छत्रपती शिवाजी महाराज ये जात धर्म और बोली नाही देखते ते. तर मला त्याला तेवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा मराठी जी 4 ते 5% होती ती 70% वरती नेली. हा विचार कुठेतरी तू केला पाहिजे. जर तू कोणताही व्हिडिओ बनवतोय थोडीशी इन्फॉर्मेशन काढ, थोडासा अभ्यास कर त्या गोष्टीवरती की आपण जर काही गोष्टी बोलणार आहेत तर समोरच्या माणसावरती किंवा समोरच्या, कारण की हा पूर्ण राज्याची गोष्ट, ही पूर्ण मराठी माणसाची गोष्ट आहे. समजतं ही कोणत्या 1-2 लोकांना तू व्हिडिओ किंवा रोस्ट नाही करत आहे. तू एका पर्टिक्युलर राज्यावरती तू एलिगेशन्स टाकतोय किंवा काहीतरी तू स्पेसिफिक बोलतोय, तर तुला ती गोष्ट आधी तू अभ्यास केला पाहिजे. डायरेक्टली तू नाही बोलू शकत, तेवढ्या गोष्ट लक्षात ठेव. जर तुला अभ्यासच नाही केलायस तू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली तू मराठी माणसांना चुकीचं ठरवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काय शिकवलंय काय नाही ते आम्हाला सांगूच नको तू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरतीच आम्ही आज चाललोय, समजलं का. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नसते घेतले आम्ही तरी बाहेरून जी लोक येतात ना त्यांना आम्ही कधीच आकडून लावलं असतं. आम्ही 100 वेळा सांगितलंय की बाहेरून तुम्ही येतले तुम्ही राहा, मजा करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जर एवढं मानता तर काय प्रॉब्लेम आहे. ज्या महाराजांनी भाषा ही मराठी भाषा वाढवली त्या मराठी भाषेचा तुम्ही अपमान करणार नाही आम्ही सहन करून घेऊ. हे पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही की बाहेरचा माणूस येऊन आमच्यावरती जर दादागिरी करतोय तर आम्हाला सहन करायला हे आमच्या महाराजांनी शिकवलं नाही. आम्ही मिळमिसूर राहू, शेवटपर्यंत मिळमिसूर राहू, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला मराठी भाषेचा द्वेष असतो, मराठी भाषा तुम्हाला बोलायची मन नाही करत, ही कोणती गोष्ट आहे. आणि असं पण नाही की बाबा तुम्ही बाहेरचे, तुम्ही इथेच इकडचे नागरिक बनले तेवढं लक्षात ठेवा. 20-25 वर्ष तुम्ही इथे राहतात, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले तुम्ही इथेच राहतात. तर तुम्हाला किमान हा नाही असे काहीतरी म्हणजे मी किमान 5-10 शब्द तरी मराठी आले पाहिजे. ते आमच्या महाराजांसाठी जर तुम्हाला प्रेम असेल, एवढंच जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असाल तर बाबा कमीत कमी ज्या महाराजांनी काय बोलतात सगळ्यांना एकत्र घेऊन, सगळ्यांना एकत्र नेलंच, सगळ्यांना एकत्र आणलंच, पण स्वराज्य निर्माण करताना मराठी भाषेला कधी ठेच नाही पोचवली आणि मराठी भाषा ही वरतीच नेली. त्यामुळे आम्ही आमच्या मराठी भाषेचा गर्व करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून मराठी भाषा ही काय बोलतात ना निर्माण झाली आणि चालत आली. ते एक भाषा बनायला खूप लोकांचं काय बोलतात ना बलिदान लागतं, खूप लोकांचे विचार लागतात. अशीच भाषा कोणती बनत नाही. हिंदीची भाषा तुम्ही बोलतात ती तिचा काहीतरी मला वाटतं 150-200 वर्ष पुराणा इतिहास आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुम्ही विचार करा किती जुनी भाषा आमची मराठी, आणि तुम्ही आमच्या मराठी भाषेला चुकीचं बोलता आणि मराठी भाषेबद्दल अपमान करता. मग आम्ही सहन करून घ्यायचं. आणि व्हिडिओमध्ये काहीतरी चुकीचं त्याने दाखवलंय. कोणत्या बिहारी लोकांना आम्ही मारलंय, कोणते युपी बिहारचे लोक आले आम्ही त्यांना डायरेक्ट बोलले की मराठी में बोल तो इधर रहेगा तू. असं कोणीही बोलत नाही, असं कोणीही बोलत नाही. मी माझ्या आजूबाजूला युपी बिहारचे लोक राहतात, मी काय त्यांच्या घरी जाऊन बोलते की मराठी में बोल, अगर नाही रहना तो इधर से निकल जा. असं कोणी बोलत नाही आणि कोणी बोलूच शकत नाही. जर आम्ही प्रेमाने बोलतोय का, आम्ही जर समोरून मराठी बोलतोय तर आम्ही एक्सपेक्ट करणार बाबा की समोरचा माणूस पण आमचाच मराठीमध्ये बोलेल. आणि जर नाही बोलेल तर आम्ही त्याला रिक्वेस्ट करू की बाबा मराठीमध्ये बोल. जर त्याला मराठीमध्ये काय बोलतात, जर एवढा 20 वर्षापासून राहतो जर त्याला मराठी नाही येत तर त्याची चुकी आहे ती.
तो स्वतःचा अपमान करतोय की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोय आणि तरी 15-20 वर्ष येऊन तू राहून सुद्धा तुला मराठी शिकता आलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तू युपी बिहारच्या लोकांची गोष्ट करतोय तर मला त्यांना एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही माझं आधी पण व्हिडिओ मी सांगितलं की बाबा जसं तुम्ही इकडच्या लोकांना इकडच्या नेत्यांना प्रश्न विचारतात, युपी बिहारचे असू दे, गुजरातचे असू दे, कोणत्याही राज्याचे असू दे, तर खास करून तर मायग्रेशन युपी बिहारच्या लोकांकडून होतं इथे महाराष्ट्रामध्ये. तर मला त्यांना खास करून असं बोलायचं की बाबा जर तुम्ही महाराष्ट्र लोकांना शिवाय घालता महाराष्ट्र लोकांच्या नेत्यांना शिवाय घालता तर मला त्यांना तेवढं सांगायचं की बिहारच्या युपी बिहारच्या नेत्यांना तुम्ही तोच प्रश्न विचारा की तुम्हाला का गरज पडते आपलं राज्य सोडून, स्वतःचं राज्य एवढं मोठं राज्य जो एवढं टॅक्स काय बोलतात ना, जे रिफंड भेटतो टॅक्सचा, तो टॅक्स एवढा पैसा भेटतोय तरी सुद्धा तुमचं राज्य प्रगती का नाही करत आहे? तुमच्या राज्यामध्ये एवढे इंडस्ट्रीज आणि किंवा काय फॅसिलिटी का नाही येते? का तुमच्या लोकांना, म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला याच्यामध्ये एक माणूस बोलत होता की घर का जो बड़ा लड़का है म्हणजे बड़ा इंसान है वो जाता है छोड़ के काम करने के लिए मुंबई में, पैसा कमा के आता है, उसके बाद में मतलब रिटायरमेंट होने के बाद 50-60 मजदूरी करके 50-60 साल होने के बाद आता है रिटर्न बिहार में, यूपी में, उसके बाद में जो उसकी आगे की पीढ़ी है वो जाती है कमाने के लिए. का असं तुम्ही जगता ते? तुमच्यात रक्त म्हणजे तुमचं भिनभिनलं पाहिजे रक्त, असं की बाबा आमच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं घडलं असतं तर आमच्या मराठी माणसं ही पेटली असती आणि पेटलंच पाहिजे. अरे आपलं राज्य तुम्ही वोट करता ते 5-5, 6-6 तास लाईनमध्ये राहून तुम्ही वोट करता ते, तुम्ही त्या राज्याचे नागरिक आहात, तुमचं हा पहिलं प्राधान्य आहे. तुम्हाला किती वेळा समजून मी म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये थकलोय की प्रत्येक राज्याचा जो माणूस त्याचं पहिलं प्राधान्य असतं. देश हा केव्हा बनेल? आपण बोलतो की बाबा भारत माता की जय, पण भारत माता की जय केव्हा? जेव्हा सगळे राज्य मोठे होतील. तुम्हाला वाटते की तुम्ही महाराष्ट्र राज्याला मोठं करताय तर तुम्ही चुकताय तुमच्या इकडे. तुम्ही महाराष्ट्र राज्याला मोठं नाही करताय, तुम्ही महाराष्ट्र राज्याला अजून काय बोलतात ना दुर्मिळ करतात, ते अजून खराब होतोय. महाराष्ट्र राज्य एका राज्याची कॅपॅसिटी असते, एक लँड असतो, स्ट्रक्चर असतो, सगळं इकडे तिकडे आबडधोबड झालंय. विचार करा नाही का बिहारची केवढी कॅपॅसिटी आहे, बिहारमध्ये जर भरभरून लोक गेली, युपी मध्ये जर भरभरून लोक गेली इथून महाराष्ट्रीय लोक, तर कसं होणार? तिकडच्या लोकांना कसं प्राधान्य भेटेल? एक तर त्यांनाच तिकडे कामं नाही, इकडचे जर मराठी लोक महाराष्ट्रीय लोक तिकडे गेली तर कसं सगळं होईल? ही गोष्ट तुम्ही समजली पाहिजे. तुमच्या नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारला की बाबा हे काय होतंय आमच्या राज्यामध्ये. गुजरात लोकांना मला पण तेच सांगणं आहे की बाबा गुजरातमध्ये जर तुमच्या लोकांना प्राधान्य आहे तर तुमच्या लोकांनाच प्राधान्य भेटलं पाहिजे. बाहेरच्या लोकांनी येऊन तिकडे दादागिरी नाही केली पाहिजे. सिंपलची गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. भाषेवरती प्रांतरचना झालेली तेव्हा महाराष्ट्राला, मराठी भाषेच्या लोकांना महाराष्ट्र भेटलेला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा कसा झालेला हे पण जाऊन जरा माझ्या व्हिडिओमध्ये बघा, शॉर्ट्समध्ये पण टाकलेत मी. जरा विचार करा आपण काही कोणत्या जगात राहतोय, कोणत्या देशात राहतोय, लोक कुठपर्यंत गेली. आज बाहेरचे देश पण बाबा काय बोलतात ना आपापलं राज्य मोठं करतात, पण आपल्याला आपापलं राज्य मोठंच करायचं नाही, लोकांना दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहायचंय. काय प्रॉब्लेम मला समजत नाही. जेवढी आली तेवढी बस. आता जे पुढे येतात त्यांना मला वाटतं प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तुम्हाला युपी बिहारमध्ये, गुजरातमध्ये राहून जर तुम्हाला तुमचं काय बोलतात ना काम नाही भेटत आहे, तुम्हाला जॉब्स नाही भेटत आहे, तुमच्या गावामध्ये जर इंडस्ट्रीमध्ये येत नाही तर तुमच्या नेत्याला प्रश्न विचारा. जे युपी बिहारचे नेते इलेक्शन जवळ आल्याच्या वेळी तुम्हाला पैसे देतात, पैसे देऊन तुमच्याकडून वोट घेतात आणि मग त्याच्यानंतर मग अशी मोठी मोठी आश्वासन देतात की आम्ही इथं हे बांधू, आम्ही इथं ते करू, हे करू, ते करू. मग तुम्हाला का गरज पडली की बाबा आपल्या बायका पोरांना सोडून तुम्हाला इकडे मजदुरी करायची सवय लागली? ही चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. आणि मला पण त्यांच्यासाठी कधी कधी वाईट वाटतं की बाबा, आणि सगळेच नाही, काही असे आहेत चांगले वेल एज्युकेटेड युपी बिहारचे लोक पण सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहतात. माझे सुद्धा मित्र पण किती युपी बिहारचे जे वेल एज्युकेटेड आहे, पण काही जे आहेत जे न शिकले, त्यांची एवढं काय बोलतात ना फायनान्शियली ते लोक एवढं स्टेबल नाही जे शिकू शकतात, तरी पण ते लोक बिचारे इथे येऊन काय बोलतात ते 10-10, 15-15 किलोच्या गोणी उचलतात ते किंवा काय, ते बघून असं वाटतं की बाबा ह्यांना काय कशाची कमी पडली आहे त्यांच्या राज्यामध्ये की ते राज्यकर्ते त्यांचे कामच करत नाही बिलकुल. पण ते लोक एवढे दुर्मिळ झाले की त्यांच्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारू शकत नाही ते लोक. मग बिचाऱ्यांना इथे पण राहायला जागा भेटत नाही, कारण की महाराष्ट्राची कॅपॅसिटीज भरत चालली. किती लोक महाराष्ट्रामध्ये राहतील जरा तुम्ही सांगा ना. सगळेच जर महाराष्ट्रामध्ये येऊन राहिले आणि जर मग नंतरला पण एक तर प्रॉब्लेम पण आहे की त्यांना 20-25 वर्ष राहून सुद्धा त्यांना मराठी येत नाही, मग काय करायचं सांगा तुम्ही? महाराष्ट्र लोकांनी काय करायचं? एक तर महाराष्ट्र लोकांची पहिली गोष्ट स्वतःचं त्यांचं प्राधान्य जाते. कोणत्याही जॉबसाठी जर वॅकन्सी निघते तर मराठी लोकांना प्राधान्य भेटत नाही, वॅकन्सी भेटत नाही. मराठी लोकांची इथं गळचेपी होतेच. परत मग मराठी भाषेचा आम्ही जर छोटासा आग्रह केला तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम. मग आम्ही नक्की करायचं काय आमचाच महाराष्ट्रामध्ये राहून? नंतरला मग हे यांची ताकद दाखवतील, जसं तो सुनील शुक्ला दाखवतोय की काय युपी बिहारची संघटना किंवा काय. कसली संघटना? युपी बिहार संघटना युपी बिहारमध्ये उघडली पाहिजे. महाराष्ट्राची कोणती संघटना असेल तर ती इथे उघडणार. एवढी गोष्ट सोपी गोष्ट आहे आणि सोपी रीतीने समजली पाहिजे.
ह्या मुलाने जो व्हिडिओ बनवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला, ते चुकीचंच आहे. आणि आपण ते चुकीचं म्हटलंच पाहिजे. काहीतरी 15-16 हजार काहीतरी लाईक असतील त्याला, पण तरी पण तेवढे लोक तर इन्फ्लुएन्स झाले ना. त्या लोकांना खरं काय खोटं काय माहितीच नाही. पूर्ण सगळं सांगा ना, की बाबा जेव्हा बाहेरच्या लोकांना लाफा पडतो त्याच्या आधी ते लोक किती उद्धटपणे, किती काय बोलतात ना, मराठी लोकांना तुच्छ मानून जेव्हा ते लोक मराठी भाषेचा अपमान करतात ते सुद्धा सांगा व्हिडिओमध्ये तुमच्या. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला हे नाही शिकवलं की बाबा समोरचा आरे करतोय तर तुम्ही शांत बसायचं हात जोडून. नाही, जर आमच्या आया बहिणीवर हात उचलतील, जर आमच्या भाषेवरती कोणी हात उचलतील तर आम्ही आरेला कार्यच करणार. ही आमची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. जरा जाऊन वाचा, मग तुम्हाला समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषा जी मराठी आमची होती 4% होती मुघलांच्या काळात, ती कुठून ते कुठपर्यंत नेली ह्याचा जरा अभ्यास करा. उगाच व्हिडिओ नका बनवू. शहाणपणा करायची तुम्हाला काहीच गरज नाहीये. चांगलं रील बनवता, चांगलं रील बनवा. उगाच या गोष्टीमध्ये काय आपलं नाक नका घुसू जर आपल्याला माहिती नसेल तर. आणि मराठी लोकांचा अपमान करायचा की प्रयत्न पण करू नका. हा जेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन पेटतो ना, मग तुम्हाला समजेल की मराठी माणसाची ताकद काय. मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे, आपले जे मराठी लोक आहेत आणि काही अमराठी लोक सुद्धा आहेत ज्यांना मराठीची आवड आहे, महाराष्ट्रावरती प्रेम करतात, त्यांना पण मला सांगायचं आहे, अशा लोकांच्या काय बोलतात ना भेकाव्यामध्ये येऊ नका. अशा लोक काही पण व्हिडिओ बनवतात, त्यांना काहीच पडलेलं नाहीये की बाबा पुढे काय कॉन्सिक्वेन्स होतील किंवा काय. असे मी खूप लोक बघितलेत है ना. तर मला एवढं सांगायचं की बाबा आपल्या आजूबाजूला लक्ष द्या. हे असे जर व्हिडिओ बनवतो इंस्टा रीलमध्ये, मी त्याला कमेंट पण केली रीलच्या खाली, त्यांनी बघितली नाही बघितली देव जाणो, पण अशा लोकांना जागीच उत्तर दिलं पाहिजे की बाबा तो चुकतोय तर चुकतोय. उद्या मी चुकेल, मला कोणी माझी चूक दाखवेल तर मी चूक एक्सेप्ट करायला तयार आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण की माणूस आहे, माणसाकडून चुका होतात, पण चुका करून एक्सेप्ट करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि ती खरं माणसाची काय बोलतो ना झलक आहे. ती माणसाला कधीच सोडलं नाही पाहिजे. चूक झाली तर चूक झाली बाबा, होते चूक. माणसाकडून चूक होणार, पण ती चूक एक्सेप्ट करायला तेवढी ताकद पाहिजे. जर आपण चुकीचं बोललोय तर चूक एक्सेप्ट करायला तेवढीच ताकद पाहिजे आपल्याकडे, तरच व्हिडिओ बनवत जा मित्रांनो. कारण की यूट्यूबची गोष्ट खूप म्हणजे कठीण आहे. आज मी असे व्हिडिओ बनवतो, उद्या माझ्यावरती कोणी काय बोलेल तर मला माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे की बाबा मी उद्या उठून जर माझ्याकडून खरंच काय चूक झाली तर मला वाटतंय चूक झाली तर मी माफी मागायला तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि असेच माझे व्हिडिओ येत असतील, मी नवीन पण व्हिडिओ ट्राय करणार आता. तर भेटूया पुन्हा आपल्या चॅनलवरती निर्भय आवाजवरती. जय हिंद, जय महाराष्ट्र.